जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र सुदर्शन घुले अखेर शेवटी पोलिसांच्या जाळ्यात सापडला। मात्र सुदर्शन घुले यांची पार्श्वभूमी पाहता त्याची आई सुरुवातीपासून त्याला सांगायची की तू राजकारणी लोकांच्या नादाला लागू नको अशी माहिती मात्र गावकऱ्यांनी देखील दिली आहे। कारण की वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने त्याचा सांभाळ केला। मात्र राजकारणाच्या आणि भाईगिरीच्या नादाला लागू नको, तुझ्या आयुष्याचा शेवट होईल असं आईने त्याचं वक्तव्य केलं होतं अशी माहिती गावकऱ्यांनी देखील दिली आहे। त्यामुळे आईचं न ऐकल्यामुळे आज सुदर्शन घुले मात्र पोलिसांच्या जाळ्यात चांगलंच अडकला आहे। कारण की भाईगिरीच्या नादाला पडला, राजकारणी लोकांच्या नादाला पडला आणि भाईगिरीच्या नादानच त्याने संतोष देशमुख या व्यक्तीला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। कारण की ज्यावेळेस माणूस चार लोकांचा पाठिंबा असतो त्यावेळेस माणूस काही करायला तयार असतो आणि अशातच मात्र सुदर्शन घुले यांनी देखील हे धक्कादायक पाऊल उचललं आणि या धक्कादायक पाऊलमध्येच मात्र संतोष देशमुख या व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली। कारण की गेल्या अनेक दिवसापासून मात्र महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख या व्यक्तीला न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे। कारण की त्या व्यक्तीला न्याय मिळणं हे प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं आहे। कारण की अमानुष मारहाण झाली, त्यानंतर त्याला अशा ठिकाणी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या अंगावर विविध मारहाणीचे वळ देखील उमटले होते। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि अखेर शेवटी मात्र सुदर्शन घुले हा पुण्यातून पकडला गेला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय नक्कीच भेटणार आहे।